दरम्यान निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्युत्तर दिले। राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचे सर्व वाभाडे काढलेत असं म्हणत निवडणूक आयोगाने स्वतः लिहून पत्रकार परिषद घेतली का असा सवालही हर्षवर्धन सपकाळ यांनी उपरोधीपणे विचारलाय। निवडणूक आयोगाकडे नैतिकता उरली असेल तर राहुल गांधींनी विचारलेला सर्व डेटा त्यांनी पब्लिक डोमेनमध्ये समोर आणावा असं चॅलेंजही सपकाळ यांनी यावेळी दिलं। तर आयोगाने मर्दासारखी राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी असंही ते म्हणाले आहेत। आता त्यांना कळून चुकलेलं आहे की आता आपली काही खैर नाही आणि त्यांनी हे भीतीतून आणि वैफल्यातून विचारलेला उपस्थित केलेला हा मुद्दा आहे, हा प्रश्न आहे। ऑलरेडी राहुल गांधींनी डंकी की चोट पर ठणकावून सगळ्या देशाला सांगितलेलं आहे। राहुल गांधींनी तुमचे सगळे जे लष्कर आहेत ही वेशीवर टाकली, त्यांनी मुद्देसूद तुम्हाला प्रश्न विचारले, त्याचे उत्तर द्या मर्दासारखे। काय तुम्ही रणांगणातून पळून जात असताना हलकनाम्यासारख्या गोष्टी करता, ते बोलले ना, आणि ते बोलल्यानंतर त्यांनी कुठलंही आपलं स्टेटमेंट वापस घेतलेलं नाही। त्यामुळे आता तुम्ही या हलकनाम्याचा मुद्दाच काही उपस्थित राहिला नाही। आता त्यांना कळून चुकलेलं आहे की आता आपली काही खैर नाही आणि त्यांनी हे भीतीतून आणि वैफल्यातून विचारलेला उपस्थित केलेला हा मुद्दा आहे, हा प्रश्न आहे। ऑलरेडी राहुल गांधींनी डंकी की चोट पर ठणकावून सगळ्या देशाला सांगितलेलं आहे। राहुल गांधींनी तुमचे सगळे जे लष्कर आहेत ही वेशीवर टाकली, त्यांनी मुद्देसूद तुम्हाला प्रश्न विचारले, त्याचे उत्तर द्या मर्दासारखे। काय तुम्ही रणांगणातून पळून जात असताना हलकनाम्यासारख्या गोष्टी करता, ते बोलले ना, आणि ते बोलल्यानंतर त्यांनी कुठलंही आपलं स्टेटमेंट वापस घेतलेलं नाही। त्यामुळे आता तुम्ही या हलकनाम्याचा मुद्दाच काही उपस्थित राहिला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।